नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो. आनंद. आपल्याकडे सगळं काही असूनही आपण समाधानी का नसतो? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण ईईसी द मीनिंगफुल लाईफ या मालिकेतील एका पॉडकास्टवर नजर टाकणार आहोत. त्याचं नाव आहे क्या आप कील पर बैठे हैं. हो, नाव थोडं विचित्र आहे खरं. खिळ्यावर बसणे. आहे ना, पण विश्वास ठेवा, हेच विचित्र रूपक आपल्या अस्वस्थतेचं मूळ कारण इतक्या सोप्या पद्धतीनं उलगडतं की कमाल आहे. तर मग समजून घेऊया की हा खिळा नेमका आहे तरी काय. हो, आणि ह्याची सुरुवात होते एका खूप ओळखीच्या भावनेपासून. इच्छा. आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. स्रोत याला एका न संपणाऱ्या साखळीची उपमा देतो. म्हणजे बघा, एक इच्छा पूर्ण झाली की समाधान नाही मिळत. हे तर आपण रोजच अनुभवतो. स्रोतामध्ये जे उदाहरण दिलंय ते तर अगदी चपखल बसतं. म्हणजे आधी वाटतं की एकदा चांगली डिग्री मिळाली की झालं, आयुष्य मार्गी लागलं. बरोबर. डिग्री मिळते, मग वाटतं छे, आता एक चांगली नोकरी हवी. नोकरी लागली की वाटतं आता स्वतःचं एक मोठं घर हवं. आणि घर घेतलं की ते रिकामं तर नाही ठेवू शकत. नाहीच, मग ते सजवण्यासाठी महागड्या वस्तू, गाडी, आणि मग ती यादी सुरूच राहते. ही एक अशी शर्यत आहे जिला अंतिम रेषाच नाहीये. आपण फक्त धावत राहतो. आणि यामागे काही शास्त्रीय कारण आहे का, की हा फक्त आपला स्वभाव आहे? आहे ना. यामागे आपलं रसायनशास्त्र आहे. स्रोत याला डोपामाइनचा न भरणारा सापळा असं म्हणतो. डोपामाइन? हां. म्हणजे ते फील गुड केमिकल. हो, तेच. जेव्हा आपण एखादं ध्येय पूर्ण करतो तेव्हा आपल्याला या केमिकलमुळे आनंदाची किंवा बक्षिसाची भावना मिळते. पण मग अडचण काय आहे? अडचण ही आहे की हा आनंद खूप खूप क्षणिक असतो. तो टिकत नाही. आणि मग तोच आनंद पुन्हा मिळवण्यासाठी आपलं मन लगेच पुढच्या अजून मोठ्या ध्येयाकडे धाव घेतं. अच्छा. म्हणजे हे मिळालं की मी सुखी होईन या आशेवर आपण जगत राहतो आणि आपलं समाधान ते सतत भविष्यात ढकललं जातं. म्हणजे हा एक प्रकारचा भ्रम आहे. आपण सुखाच्या मागे नाही, तर एका केमिकलच्या मागे धावत असतो, ज्याची भूक कधीच संपत नाही. आणि गंमत म्हणजे स्रोत याला फक्त एक सवय नाही म्हणत, नाही. तो याला एका विषाणूची उपमा देतो. इच्छा नावाचा विषाणू. हे जरा जास्तच वाटतंय. सुरुवातीला वाटतं, पण ही उपमा खूप समर्पक आहे. विचार करा, विषाणू काय करतो? तो शरीरात शिरतो आणि आपल्याला आजारी पाडतो. बरोबर. तो आपल्याच पेशी वापरून स्वतःची संख्या वाढवतो आणि शरीराला कमजोर करतो. ती इच्छा नावाचा विषाणू हे तसंच काम करतो. समजा तुम्ही आरामात बसला आहात, चहा पिताय आणि एकदम शांत वाटतंय. तेवढ्यात तुमच्या मित्राचा फोन येतो. तो सांगतो की त्याने नवीन मोठी गाडी घेतली आहे. त्याच क्षणी तुमच्या मनात विचार येतो, अरे वा, माझ्याकडे का नाही आहे अशी गाडी? झालं. तुमच्या मनात इच्छेचा विषाणू शिरला. तोपर्यंत तुम्ही आनंदी होता, पण त्या एका क्षणात जे माझ्याकडे नाहीये त्याची जाणीव झाली आणि मनाची शांती गेली. आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर हा विषाणू 24 तास पसरतोय. अगदी. आपण इतरांची सुट्टी, नवीन घरं, वस्तू बघतो आणि नकळतपणे तुलना सुरू होते. आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद कमी आणि जे नाहीये त्याचं दुःख जास्त. मग या विषाणूवर काही लस वगैरे आहे का? आहे. आणि ती लस म्हणजे विवेक. स्रोतामध्ये असं म्हटलंय की विवेकाचा मास्क घाला. विवेकाचा मास्क म्हणजे काय नेमकं? म्हणजे कोणतीही इच्छा मनात आल्यावर स्वतःला एक साधा प्रामाणिक प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न? मला याची खरोखर मनापासून गरज आहे का, की मी फक्त इतरांना पाहून किंवा शर्यतीत टिकून राहण्यासाठी याच्या मागे धावत आहे? पण हे स्वतःला विचारणं आणि त्याचं खरं उत्तर मिळवणं ते खूप कठीण आहे. आपलं मन आपल्यालाच फसवतं. बरोबर. म्हणूनच हा सराव महत्वाचा आहे. हा विवेकाचा प्रश्न म्हणजे एक प्रकारचा फिल्टर आहे. फिल्टर? हो. तो आपल्याला बाह्य इच्छांच्या गर्दीतून आपल्या खऱ्या गरजा ओळखायला मदत करतो. नाहीतर आपली सगळी शक्ती, आपली ऊर्जा दुसऱ्यांच्या स्वप्नांमागे धावण्यातच वाया जाईल. हे न संपणाऱ्या शर्यतीचं आणि विषाणूंचं विश्लेषण एकदम पटतंय. पण या सगळ्याचा त्या खिळ्यावर बसण्याशी काय संबंध आहे? मला वाटतं चर्चेतला सर्वात आकर्षक भाग तोच आहे. हो, कारण ते थेट आपल्या अनुभवाला हात घालतं. कल्पना अशी आहे की एक अतिशय सुंदर राजेशाही मखमली खुर्ची आहे. वाह. दिसायला इतकी आरामदायी की त्यावर बसण्याचा मोह आवरवत नाही. तुम्ही जाऊन त्यावर बसता आणि बसल्या क्षणीच एक तीव्र असह्य वेदना होते. बापरे. तुम्ही गोंधळून जाता. खुर्ची तर इतकी मऊ आहे, मग दुखते काय? आणि मग तुमच्या लक्षात येतं की त्या मखमलीच्या आवरणाखाली एक गंजलेला टोकदार खिळा आहे, जो थेट तुम्हाला टोचतोय.
मग अशा परिस्थितीत एक सामान्य माणूस काय करेल? एकतर वेदना कमी करायची गोळी घेईल, किंवा खुर्चीवर एक उशी ठेवून बसेल. हो, किंवा मग तो खुर्चीलाच दोष देईल की खुर्ची बनवणाऱ्याची चूक आहे. पण गंमत म्हणजे स्रोत म्हणतो की या सगळ्या उपायांची गरजच नाही. खरा उपाय तर अगदी साधा आहे. अगदीच. खरा उपाय आहे फक्त त्या खुर्चीवरून उठून उभं राहणं. इतकं सोपं. इतकं सोपं. वेदना खुर्चीत नाही, ती खिळ्यामुळे होते. तुम्ही फक्त उठून उभं राहिलात की वेदना संपली. थांबा. हे रूपक विलक्षण आहे. पण याचा आपल्या आयुष्याची काय संबंध? इथे खुर्ची काय आहे आणि तो वेदना देणारा खिळा काय आहे? इथेच या चर्चेचं सार दडलेलं आहे. स्रोतानुसार ती सुंदर खुर्ची म्हणजे आपलं आयुष्य किंवा आपले नातेसंबंध आहेत. आणि तो टोचणारा खिळा? तो टोचणारा, वेदना देणारा खिळा म्हणजे आपल्या अपेक्षा. अपेक्षा. हो, आपण इतरांकडून आणि स्वतःकडून ज्या अपेक्षा ठेवतो तोच हा खिळा आहे. पण काही अपेक्षा तर नैसर्गिक असतात नाही का? म्हणजे आपल्या मुलांनी चांगलं वागावं ही अपेक्षा चुकीची आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्रोत इथे आशा आणि अपेक्षा यातला फरक स्पष्ट करतो. माझ्या मुलांनी यशस्वी व्हावं ही आशा आहे, ते नैसर्गिक आहे. आणि अपेक्षा? माझ्या मुलांनी डॉक्टरच बोलायला हवं, तेही 90% मार्कांनी, ही अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणजे गोष्टी अशाच व्हायला हव्यात, माझ्या मनाप्रमाणेच व्हायला हव्यात हा आग्रह. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा तो अपेक्षांचा खिळा आपल्याला टोचतो. त्यातून राग, निराशा, दुःख अशा वेदना सुरू होतात. मुलांनी ऐकलं नाही की वेदना, जोडीदाराने आपल्या मनासारखं केलं नाही की वेदना. आपण आयुष्यभर या वेदनेवर इलाज करत बसतो, वाद घालतो, तक्रार करतो. बरोबर. पण आपण हे विसरतो की वेदनेचं मूळ कारण बाहेर नाहीये, ते आपल्या आत, त्या अपेक्षांच्या खेळात आहे. म्हणजे आपण स्वतःसाठी एक वेदनेचा स्रोत तयार करून त्यावर बसलो आहोत आणि जगाला दोष देत आहोत. अगदी. लोक किती स्वार्थी आहेत. पण खरं तर आपल्याला फक्त त्या अपेक्षांच्या खुर्चीवरून उठायचंय. हे समजायला सोपं असलं तरी करायला खूप अवघड असणार. मग ह्या अपेक्षांच्या खिळ्यावरून उठायचं कसं? काही व्यावहारिक सूचना आहेत का? हो, आहेत. पहिली सूचना थोडी कठोर वाटेल, पण ती खूप प्रभावी आहे. ती म्हणजे आपल्या मनाच्या दारावर एक पाटी लावायची, नवीन इच्छांना प्रवेश बंद. नो एंट्री फॉर न्यू डिझायर्स. हो, याचा अर्थ असा नाही की आळशी बनायचं. याचा अर्थ सतत आणखीच्या मागे धावणं थांबवायचं. जी धावपळ आपल्याला फक्त थकवते पण समाधान देत नाही ती थांबवायची. आणि दुसरी सूचना? दुसरी सूचना ही या सगळ्याचा पाया आहे. ती म्हणजे जे माझ्याकडे आहे ते पुरेसे आहे या भावनेची ताकद ओळखणे. इनफ. ही एक प्रचंड शक्तिशाली भावना आहे. माझ्याजवळ जे ज्ञान आहे, जे नातेसंबंध आहेत, जे आरोग्य आहे, ते या क्षणाला आनंदी राहण्यासाठी पुरेसे आहे. पण इथे एक धोका नाही का? पुरेसे आहे या भावनेमुळे माणूस प्रगती करायचं थांबवेल की काय? महत्वाकांक्षा संपून जाईल? हा एक सामान्य गैरसमज आहे. पुरेसे आहे म्हणणं म्हणजे प्रगती थांबवणं नाही. याचा अर्थ आहे अभावाच्या भावनेतून काम करणं थांबवणं. अच्छा. अनेकदा आपली महत्वाकांक्षा माझ्याकडे हे नाही या भावनेतून जन्माला येते. पुरेसे आहे ही भावना आपल्याला आनंदाच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेतून काम करायला शिकवते. मग तुम्ही जे काही कराल ते धावपळीतून नाही तर आवडीतून कराल. वाह. नवीन गोष्टी मिळवण्यामागची तुमची ऊर्जा तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घेण्यासाठी वापराल. तेव्हा आपलं सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत नाही, ते आतून येतं. म्हणजे इनफ ही एक प्रकारची भावनिक आत्मनिर्भरता आहे. तर या संपूर्ण चर्चेचा आपण जर सारांश काढायचा प्रयत्न केला तर तो काय असेल? असं दिसतंय की आपल्या दुःखाचं खरं कारण बाहेरील परिस्थिती नाही, तर आपल्याच मनात खोलवर रुतून बसलेला अपेक्षांचा खेळा आहे. अगदी. आणि आपण त्या खेळावर बसून वेदनेबद्दल तक्रार करत राहतो, पण त्यावरून उठण्याचा साधा विचारही करत नाही. आपण वेदनाशामक गोळ्या घेतो, खुर्चीला दोष देतो. पण खेळावरून उठत नाही. स्रोत आपल्याला हेच सांगतोय. तक्रार करण्याऐवजी, इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त त्या अपेक्षा सोडून द्या. त्या खेळावरून उठा. वेदना आपोआप थांबेल. इच्छा सोडा, खिळ्यावरून उठा आणि सुखाने जगा. इतकं सोपं सूत्र आहे हे. जाता जाता स्रोताच्या शेवटी एक खूप आकर्षक ओळ आहे, जी या सगळ्याचं सार सांगते असं मला वाटतं. कोणती? रिटायरमेंट नाही, रिअलाइनमेंट. निवृत्ती नव्हे तर पुनर्रचना. पुनर्रचना.
कशाची? तर आपल्या विचारांची, आपल्या ऊर्जेची. हो. ज्या अपेक्षांच्या आणि इच्छांच्या मागे धावण्यात आपली ऊर्जा वाया जात होती, तिची पुनर्रचना करून ती खऱ्या अर्थपूर्ण गोष्टींसाठी वापरणे. आणि याच विचारातून एक अंतिम प्रश्न निर्माण होतो, जो आपल्या श्रोत्यांनी स्वतःला विचारायला हवा. हं? श्रोत्यानुसार अपेक्षांच्या खेळावरून उठून उभं राहणं हा उपाय आहे. हे अगदी योग्य आहे. पण एकदा उठल्यावर पुढे काय? बरोबर. समजा आपण अपेक्षा करणं सोडून दिलं. त्या वेदनेतून आपण मुक्त झालो. मग आपल्याला जी प्रचंड ऊर्जा आणि स्वातंत्र्य मिळेल, त्याचं काय करायचं? ती रिअलाइन किंवा पुनरुचित केलेली ऊर्जा कुठे आणि कशी वापरायची? हो, कारण ऊर्जा तर आहे. फक्त तिचा स्रोत आता वेदना नाही, तर स्वातंत्र्य आहे. या नवीन स्वातंत्र्याचा आणि ऊर्जेचा वापर आपण अधिक सर्जनशील, अधिक अर्थपूर्ण आणि स्वतःसाठी व इतरांसाठी अधिक आनंददायी आयुष्य घडवण्यासाठी कसा करू शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.